नमस्कार. काव्ययुग काव्य संस्था पुणे आयोजित महाराष्ट्राचा लाडका कवी व्हिडिओ काव्य वाचन स्पर्धेत मी सुनंदा बाळासाहेब झावरे, राहणार आळकुटी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर, आपल्यासमोर माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे श्री भ्रूणाने तिच्या आईला विचारलेला प्रश्न. गर्भातील मुलीने अतिशय व्याकुळतेने तिचे अस्तित्व टिकवण्यासाठी, तिला हे जग पाहण्यासाठी केलेली भावनिक आणि हृदयस्पर्शी मारलेली तिच्या आईला आर्तहाक या कवितेतून दिसून येत आहे. या जगात येऊन कर्तृत्ववान मुलगी होऊन आपल्या आईवडिलांचे पांग फेडण्याचा तिलाही अधिकार आहे, हा या कवितेचा आशय आहे. सांग ना ग आई, तू मला माझं कुठं काय चुकतंय. सांग ना ग आई, तू मला माझं कुठं काय चुकतंय. माझ्या प्रश्नाचे उत्तर देताना तुझा चेहरा का ग सुकतोय. अगं खूप विश्वास ठेवला होता तुझ्यावर आणि बापावर. अगं खूप विश्वास ठेवला होता तुझ्यावर आणि बापावर. आनंदाने मी उड्या मारल्या उदरात तुझ्या खालीवर. उराशी मोठी स्वप्ने बाळगून मनाशी खुणगाट बांधत होते. उराशी मोठी स्वप्ने बाळगून मनाशी खुणगाट बांधत होते. डॉक्टर इंजिनियरची पदवी घेऊन तुझ्या दुःखांना मी सांधत होते. यातना तुझ्या जीवनाच्या आई तडीपार मी करणार होते. यातना तुझ्या जीवनाच्या आई तडीपार मी करणार होते. तळहाताच्या फोडाप्रमाणे तुला मी जपणार होते. पण एक दिवस असा उगवला काळाने माझा घात केला. पण एक दिवस असा उगवला काळाने माझा घात केला. सोनोग्राफीची यंत्रणा वापरून तू आई बळी माझा हकनाक गेला. तुझ्या उदरा एवढी सुरक्षित जागा या जगात कुठेच नव्हती. तुझ्या उदरा एवढी सुरक्षित जागा या जगात कुठेच नव्हती. मग नियतीने असा घाला घातला याची जाणीव तुला पण नव्हती. मी जरी आज गेले नाही तरी माझी आठवण तुला येत राहील. मी जरी आज गेले नाही तरी माझी आठवण तुला येत राहील. आयुष्यभर माझी आई तुला उणीव मात्र भासत राहील. फिरून पुन्हा जन्म घेईन अशी ग्वाही देते तुला. फिरून पुन्हा जन्म घेईल अशी ग्वाही देते तुला. माझ्या गर्भाचे रक्षण करीन असे वचन देशील का तू मला. गुन्हा माझा काय झाला हेच मला सदैव खुपतंय. गुन्हा माझा काय झाला हेच मला सदैव खुपतंय. सांग ना ग आई तू मला माझं कुठं काय चुकतंय. माझं कुठं काय चुकतंय. धन्यवाद.